नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रसाद पगार आपल्या प्रगती ट्युटोरियलमध्ये स्वागत करतो आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत JEE ॲडव्हान्स एक्झाम पॅटर्न संदर्भात आपण बघणार आहोत. जे विद्यार्थी 11वी सायन्सला असतील, 12वी सायन्सला असतील आणि JEE मेन्स आणि ॲडव्हान्स साठी प्रिपरेशन करत असतील त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची व्हिडिओ आहे. तर बघूया, स्टेप बाय स्टेप आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, JEE मेन्स साठी या अगोदर 360 मार्क्स आणि 360 मार्क्सचा पेपर JEE मेन्सचा यायचा. आता तो 300 मार्क्सला येतो आहे. तर हे आपण JEE मेन्सच्या बाबतीत फिक्स सांगू शकतो. पण JEE जे ॲडव्हान्स आहे, JEE ॲडव्हान्सचा जो पेपर आहे तो कधी 300 मार्क्सला पण येऊ शकतो, कधी 360 ला पण येऊ शकतो, कधी 372 ला पण येऊ शकतो, कधी 504 ला सुद्धा येऊ शकतो. म्हणजे JEE चा जो एक्झामचा पेपर आहे तो किती मार्क्सचा येणार आहे हे तुम्हाला फिक्स माहिती नसतं. पण जर तुम्ही पाहायला गेलं तर इलिजिबिलिटी जर तुम्ही बघायला गेलं JEE ॲडव्हान्स साठी, JEE मेन्स क्वालिफाय असणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही JEE मेन्स क्वालिफाय झाले, JEE ॲडव्हान्स क्वालिफाय झाले, जर तुम्हाला IIT ला जर ऍडमिशन हवं असेल तर तुम्हाला 12वी सायन्सला 75% हे मस्ट आहे. आणि जर तुम्ही पाहायला गेलं तर अदर बोर्डला बघायला गेलं तर बिहार बोर्डला बघायला गेलं तर तुम्हाला टॉप 20% म्हणजे जे टॉप 20 मधले जे पर्सेंटाईल मधले जे स्टुडंट असतात त्यांनाच JEE ॲडव्हान्स थ्रू IIT ला ऍडमिशन मिळू शकतं. जर तुम्ही मार्किंग स्कीमचा विचार करायला गेलं तर एक क्वेश्चन हा 4 मार्क्सला सुद्धा विचारला जाऊ शकतो, 3 मार्क्सला पण विचारला जाऊ शकतो आणि काही पार्शल मार्क्स सुद्धा असतात. पार्शल मार्क काय असतात ते आपण बघूया. पण याच्या अगोदर बघूया 4 मार्क्स. समजा एक क्वेश्चन 4 मार्क्सला असेल आणि जर समजा त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग त्यांनी ठरवली असेल तर 2018 मध्ये जर एक निगेटिव्ह मार्क असेल, जर एक 4 मार्क्सचा क्वेश्चन रॉंग आला तर त्याला -2 ही मार्किंग स्कीम होती. आणि जर 2019 मध्ये तुम्ही बघितलं तर त्याच्यात -1 ही मार्किंग स्कीम होती. आणि जर तुम्ही पाहायला गेलं तर काही 3 मार्कांचे क्वेश्चन्स असतात, तर 3 मार्क्समध्ये समजा निगेटिव्ह मार्किंग हे नसू शकते किंवा 0 निगेटिव्ह मार्किंग असते त्या क्वेश्चन मध्ये, किंवा असं पण होऊ शकतं की -1 त्यामध्ये जर समजा तुमचा 3 मार्क्सचा एक क्वेश्चन चुकला तर त्याच्यात -1 हे तुमचे मार्क्स रिड्यूस होऊ शकतात. पार्शल मार्क्सच्या बाबतीत कसं असतं, समजा एक क्वेश्चन आहे त्याचे 2 आन्सर आहेत, ए आणि डी हे बरोबर तुम्ही आन्सर लिहिले. आणि जर समजा तुम्हाला ए आणि डी हे तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे पूर्ण मार्क्स मिळतील. पण जर समजा तुम्ही ए आणि बी आणि डी हे तिन्ही तुम्ही टिक मार्क केले तर तुमचे बी हा रॉंग असल्यामुळे तुमचा -1 ठरल्याप्रमाणे रिड्यूस होऊ शकतो, किंवा -2 सुद्धा रिड्यूस शकतो, किंवा 0 सुद्धा रिड्यूस होऊ शकतो. मग निगेटिव्ह मार्किंग कशी आहे त्यावरती डिपेंड आहे किती तुम्हाला पार्शल मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे. तर हा थोडासा तुम्ही बघत असणार JEE ॲडव्हान्सचा थोडासा व्हॅरी होणारा पॅटर्न आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहायला गेलं क्वेश्चन पॅटर्न, म्हणजे जर क्वेश्चन पेपर आहे तर क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चनचे पॅटर्न कसे असतात. ऑलमोस्ट क्वेश्चन हा सिंगल करेक्ट आन्सर पण असू शकतो, मल्टिपल करेक्ट आन्सर पण असू शकतो, पार्शल करेक्ट आन्सर पण असू शकतो, पॅराग्राफ टाइप क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो, मॅट्रिक्स मॅच सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, न्यूमरिकल टाइप सुद्धा येऊ शकतात. ऑलमोस्ट मी तुम्हाला क्वेश्चनचे 6 टाइप सांगितले, ते 6 टाइप्स तुम्हाला JEE ॲडव्हान्स मध्ये बघायला मिळणार आहे. सिंगल करेक्ट म्हणजे काय, समजा एखादा क्वेश्चन असेल त्याचा बी आन्सर असेल, तुम्ही बी टिक मार्क केला तर तुम्हाला बरोबर येणार आणि तो झाला सिंगल टाइपचा क्वेश्चन. मल्टिपल करेक्ट मध्ये काय, समजा एखाद्या वेळेस तुमचे 2 करेक्ट असणार किंवा 3 करेक्ट असतात, बी अँड सी जर करेक्ट असेल तर तुम्हाला ते मल्टिपल करेक्ट त्याला आपण म्हणतो. मल्टिपल करेक्ट आन्सर बी किंवा सी असू शकतो, किंवा बी सी डी हे 3 असू शकतात, किंवा ए बी सी हे 3 असू शकतात. त्यानंतर पार्शल करेक्टचं मी तुम्हाला सांगितलं. पार्शल करेक्ट मध्ये समजा ए आणि डी हे तुम्हाला 2 येऊ शकतात, किंवा ए बी डी हे येऊ शकतात. आणि जर समजा चुकले तर त्या सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने तुमचे रिड्यूस होऊ शकतात. त्यानंतर मॅट्रिक्स मॅचचा विचार जर तुम्ही करायला गेला तर त्याच्यामध्ये समजा 4 ऑप्शन आहे तर त्याचे 4 करेक्ट आन्सर आहे. समजा 1चं बी असेल, 2चं ए असेल, 3चं डी असेल, 4चं सी असेल. त्या पद्धतीने जर तुमचे मॅच आले तर तुम्हाला ते होऊ शकतात. पण आता JEE ॲडव्हान्सच्या बाबतीत थोडंसं हे विचित्र वेगळं झालेलं आहे की त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल ही थोडी हाय असते. आणि 1चं ए पण असू शकतं, बी पण असू शकतो, सी पण असू शकतो.
सेकंडचं ए पण असू शकतं, थर्डचं डी पण असू शकतं, फोरचं सी पण असू शकतं. या पद्धतीने मॅट्रिक्स मॅच हे तुम्हाला क्वेश्चन पॅटर्न नुसार तुम्हाला येऊ शकतात परीक्षेला. त्यानंतर न्यूमरिकल टाइप्स कशा पद्धतीने येतं लक्षात घ्या. न्यूमरिकल टाइप्स मध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर समजा तुम्हाला एखादा क्वेश्चन आहे आणि त्याच्यामध्ये समजा 5.444 असं समजा आन्सर फिलअप करायचा आन्सर असेल तर हे आन्सर तुम्हाला फिलअप करावं लागतं त्या याच्यामध्ये आणि तुम्हाला सांगितलं जातं ह्या डेसिमल पर्यंत हे आन्सर फिलअप करायचं आहे. आतापर्यंत काय व्हायचं इंटिजर टाइपचे क्वेश्चन्स यायचे आणि त्याच्यामध्ये ठरलेलं असायचं की हे आन्सर 0 to 9 आहे किंवा 1 to 10 आहे. या रेंजमध्ये ते इंटिजर टाइपचे क्वेश्चन्स राहायचे आणि त्याचे ऑप्शन्स राहायचे आणि ते तुक्के मारून सुद्धा ते येऊन जायचे. ऑलमोस्ट 25 क्वेश्चन असे आले तर 5 क्वेश्चन त्याच्यामध्ये राईट आले तर त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्क्स मिळायचे. त्यामुळे इंटिजर टाइप्सचे ओमिट केलेले आहे. त्याऐवजी न्यूमरिकल टाइप्सचे आता क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शन पासून ते 5.444 अशा पद्धतीने हे फिलअप करावं लागतात. आता समजा हे झालं तुम्ही जर पाहिलेलं क्वेश्चन पॅटर्नच्या बाबतीत झालं आणि हे क्वेश्चन पॅटर्न जर तुम्ही बघितले मागच्या वर्षीचे जर क्वेश्चन पेपर बघितले मागचे जेवढं 7-8 वर्षाचे क्वेश्चन पेपर बघितल्या तर त्याच्यामध्ये हे पॅटर्न तुम्हाला व्हॅरी होताना दिसतात. समजा तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये एखाद्या वेळेस मॅट्रिक्स मॅच किंवा पॅराग्राफ टाईप हे येऊ शकत नाही. परम्युटेशन कॉम्बिनेशन नुसार ते क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता हे पॅराग्राफ टाईपचे क्वेश्चन कसे आहेत तुम्हाला सांगितलं या पद्धतीने. जर समजा एक पॅराग्राफ असतो, पॅराग्राफ 4 किंवा 5 लाईनचा तुम्हाला एखादा टॉपिक वरती येऊ शकतो. समजा करंट इलेक्ट्रिक झाला, सोल्युशन झालं किंवा सॉलिड स्टेट झाला तर हे जे चॅप्टर आहेत या चॅप्टरच्या खालचे क्वेश्चन्स किंवा ते तुम्हाला 4-5 लाईनचा पॅराग्राफ तुम्हाला देतील. या चॅप्टर मधले काही 4-5 लाईन्स देतील आणि त्यावरचे क्वेश्चन्स विचारतील. त्याला आपण काय म्हणतो पॅराग्राफ टाईप म्हणतात. मग हे 6 टाईपचे क्वेश्चन्स हे तुम्हाला जेडब्ल्यू ऍडव्हान्सला विचारले जाऊ शकतात. जर तुम्ही पाहायला गेलं तर जेडब्ल्यू ऍडव्हान्स मध्ये फुल मार्क्स किती मार्क्सला येतात ते तुम्हाला फिक्स नाहीये. मार्किंग स्कीम कशी आहे ते तुम्हाला फिक्स नाहीये. क्वेश्चन कोणत्या टाईपचे येणार आहे ते सुद्धा फिक्स नाहीये. परम्युटेशन कॉम्बिनेशन नुसार तुम्हाला एखाद्या वेळेस हे मॅट्रिक्स किंवा न्यूमरिकल टाइप्स हे येऊ पण शकत नाही परीक्षेला. तर या पद्धतीने तुम्हाला हे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आहे वेटेज हे तुमचं जर तुम्ही बघितलं तर ह्या एक्झामला असं सांगू शकत नाही की समजा एखादा टॉपिक आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह वरती 15 मार्क्सचा क्वेश्चन येणारच आहे किंवा सर्कल आहे किंवा पॅरल लाईन्स आहेत याच्यावरती समजा 15 मार्क्स येणारच आहे हे तुम्हाला फिक्स नाही. जेडब्ल्यू ऍडव्हान्स मध्ये असं सांगू शकत नाही की या चॅप्टरवरती 15 मार्क्स क्वेश्चन्स येणार आहेत. हे तुमचे व्हॅरी होऊ शकतात. फक्त एवढं सांगू शकतो की या चॅप्टर मध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स परीक्षेला विचारू जाऊ शकतात. या टाइपचे ह्या चॅप्टर मधले कमीत कमी विचारले जाऊ शकणार. हे आपण एक मागचे क्वेश्चन पेपर बघून अंदाज करू शकतो. त्यानंतर जर तुम्ही पाहायला गेलं पेपर पॅटर्न, समजा तुम्ही जर पाहायला गेलं तर ही 3-3 तासाची शिफ्ट असते. समजा 3 तासामध्ये 3 तासाच्या 2 शिफ्ट असतात आणि त्यानुसार हे पेपर कंडक्ट केले जातात. जर अपंग विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी 1 तास एक्स्ट्रा दिला जातो. आता जर तुम्ही पाहायला गेलं तर ही एक्झाम कशा पद्धतीने होते, ही एक्झाम्स ऑनलाईन पद्धतीने होते. याचा मोड कसा असतो, ऑनलाईन असतो. तुम्हाला पेपर दिला जातो, त्या पेपरला सॉल्व्ह करायला सुद्धा जागा दिलेली असते. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला इनपुट द्यावे लागते आणि त्यामध्ये सबमिट हा ऑप्शन असतो. जेव्हा तुम्ही सबमिट करणार तेव्हा तुमचा तो फिक्स असं तुम्ही त्यावरती सबमिट केलेला असं त्याचा अर्थ होतो. जर तुम्ही पाहिलं गेलं जेडब्ल्यू मेन थ्रू कोणते तुम्हाला कॉलेजेस मिळू शकतात, NIT, IIT, SFTI, GFTI हे तुम्हाला जेडब्ल्यू मेन्स थ्रू कॉलेजेस मिळू शकतात. जेडब्ल्यू मेन्स बद्दल ही व्हिडिओ नाहीये, जेडब्ल्यू ऍडव्हान्स बद्दल आहे. जेडब्ल्यू ऍडव्हान्स बद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर IIT चे तुम्हाला सर्व कॉलेजेस जेडब्ल्यू ऍडव्हान्स थ्रू मिळू शकतात. पेट्रोलियम आणि गॅस रिलेटेड काही कॉलेजेस आहेत ते सुद्धा तुम्हाला जेडब्ल्यू ऍडव्हान्स थ्रू मिळू शकतात. त्यानंतर IISc बँगलोरचे कॉलेजेस तुम्हाला जेडब्ल्यू ऍडव्हान्स थ्रू मिळू शकतात. त्यानंतर जर तुम्ही पाहायला गेलं कट ऑफ हे व्हेरिएबल आहे. तुम्ही जर बघायला गेलं जेडब्ल्यू ऍडव्हान्स कट ऑफ हे व्हेरिएबल असतं. जर समजा एखादा 360 मार्क्सचा पेपर आहे तर आला तर त्याच्यात जनरल कॅटेगरीचं 90 ह्या वर्षी असू शकतं किंवा पुढच्या वर्षी त्याच्यात 120 असू शकतं. मे बी हे व्हॅरी होतं आणि त्यामुळे ते कट ऑफ हे व्हेरिएबल असतं. आता लक्षात घ्या
आता समजा एखादा विद्यार्थी असेल, त्याचं फिजिक्स हे वीक असेल किंवा मॅथमॅटिक्स हे वीक असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी थोडंसं क्रिटिकल गोष्ट आहे, कारण की याच्यामध्ये मिनिमम क्रायटेरिया जो आहे, मिनिमम पर्सेंटेज, समजा एखादा 100 मार्कचा समजा फिजिक्सचा पेपर आहे, तर त्याच्यामध्ये 10% म्हणजे 10 मार्क्स हे नेसेसरी आहे. तर तुम्ही पाहिलं गेलं जनरल कॅटेगरीला 10 मार्क्स हे प्रत्येक सब्जेक्ट वाईज मिनिमम मार्क्स हे नेसेसरी आहे. आणि जर तुम्ही टोटल बघितले, टोटल सब्जेक्टचे सर्व मार्क्स हे 35% हे नेसेसरी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जसं आपल्याला 10thला किंवा 12th बोर्डला 35% नेसेसरी असतं, तसं हे मिनिमम टोटल सब्जेक्ट मिळून 35% हे जे ऍडव्हान्स मध्ये मिळणं गरजेचं असतं. ओबीसी साठी 9% गरजेचं असतं सब्जेक्ट वाईज, आणि एससी एसटी साठी सब्जेक्ट वाईज 5%. आता हे सब्जेक्ट वाईज जशी डिफिकल्टी लेवल बदलते तशी त्यांची सब्जेक्ट वाईज पर्सेंटेज बदलतात. एखाद्या वेळेस समजा 9% पण होऊ शकतं, एखाद्या वेळेस मेरिट हे 8% पण जाऊ शकतं, आणि त्यानुसार टोटल पर्सेंट समजा इथं 35 च्या ऐवजी तुम्हाला टोटल पर्सेंट 30% सुद्धा लागू शकतं मेरिट. हे व्हॅरी होतं, पण ऑलमोस्ट रेंज जी आहे प्रत्येक सब्जेक्ट वाईज 10% हे नेसेसरी आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर जेडब्ल्यू ऍडव्हान्स मध्ये थोडासा डिफिकल्टी लेवल हाय आहे, ज्याच्यात मार्क्स हे तुमचे फिक्स नसतात. इलिजिबिलिटी तुम्हाला फिक्स आहे, जे तुम्हाला 75% 12th सायन्सला नेसेसरी आहे. जेव्हा तुम्ही IIT ऍडमिशनला जातात जेडब्ल्यू ऍडव्हान्स क्रॅक करून, तेव्हा तुम्हाला 75% मस्ट आहे. त्यानंतर इलिजिबिलिटी मध्ये जेडब्ल्यू मेन्स आणि ऍडव्हान्स दोन्ही क्वालिफाय असणं गरजेचं आहे. मार्किंग स्कीम तुम्हाला सांगितली, आणि क्वेश्चन पॅटर्न थोडासा डिफिकल्ट आहे, म्हणून जेडब्ल्यू ऍडव्हान्स थ्रू IIT ला ऍडमिशन मिळवणं एवढं सोपं नाही. ते म्हणतात ते खरंच आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.